नमस्कार. माझ्या या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी कुसुम चंद्रगुप्त. मार्गस्थ मी ह्या मालिकेतलं हे माझं पहिलं शब्दचित्र. शीर्षक आहे इंद्रधनुष्य. तर करूया आता सुरुवात. एका संध्याकाळी गावाच्या बस डेपोपाशी माझी रिक्षा थांबली होती. ट्रॅफिक जाममुळे 4 वाजून गेलेले. मी मैत्रिणीला भेटून आनंदात होते, पण अर्धा तास अडकून पडल्याने आनंदाचे बुडबुडे विरू लागलेले होते. अर्धा रस्ता खणलेला. उरलेल्या चिंचोळ्या भागात बंद पडलेली मोठी गाडी. नजरेच्या टप्प्यात फक्त वाहनं आणि वाहनं. इथून घर फारसं दूर नव्हतं, पण चालण्याच्या अंतरावरही नव्हतं, म्हणून मी बसून राहिले. डाव्या हाताला पसरट खोलगट खड्डा. तेलकट गढूळ पाण्याने भरलेल्या त्या खड्ड्याला चुकवत पलीकडून पादचारांची स्लो मोशन दाटी. एक तरुण मुलगी 6-7 वर्षाच्या मुलीचा हात धरून गर्दीतून वाट काढत चाललेली. तेलाचा दर्प तिला बहुतेक सहन होत नव्हता, कारण नाकावर धरलेली. मम्मा मम्मा, ते बघ तिकडे. अगं थांब ना. ती छोटी मुलगी आईचा हात ओढत त्या खड्ड्याकडे तिचं लक्ष वेधत होती. चल आता, काय बघ त्यात, चिखलता आहे. आई करवादलेली, तरी तिचे पाय थबकले. चिमुकलेला तेवढंच बस होतं. बघ मम्मा, इंद्रधनुष्य तिथे पाण्यावर. ती खड्ड्याकडे बघत होती. आश्चर्याने तिचे डोळे मोठाले झाले होते. अगं बघ ना, डान्स करताय ते. मी रिक्षातून बाहेर डोकावले. मछूळ पाण्यावर हिरव्या लाल जांभळ्या रंगाच्या रंगछटा चमकत होत्या, बदलत होत्या, अगदी नाचल्यासारख्या. काही क्षण त्या दोघी, मी, रिक्षाचालक व आसपासचे काही लोक त्या निसर्गनाट्यात एकरूप होऊन गेलो. तेवढ्यात मागून जोरात हॉर्न वाजला. ट्रॅफिक हळूहळू पुढे जायला लागला. मीही मार्गस्थ झाले, त्या निसटत्या इंद्रधनुष्याला मनात सांभाळून ठेवून. धन्यवाद दर्शकांनो, हे कथन ऐकल्याबद्दल. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा